सर्वांना माझा नमस्कार. तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आध्या नुकतीच झोपून उठली होती, तर कशी बशी मॅडमनी स्माईल दिली आणि तिथून मग तिच्या जेवायची तयारी मी करत होती. तोपर्यंत ती पप्पांसोबत बसली होती, पण पप्पांसोबत न बसता तिला त्यांचा लॅपटॉप हवा होता. ती लॅपटॉपवरती ती सुद्धा काहीतरी काम करते बघा. नंतर मॅडमना मूड आला होता डान्स करायचा, तर आम्ही गाणी लावली होती. मस्त डान्स करत होती. तिच्या टोनमध्ये तिची गाणी चाललेली. मस्त एन्जॉय करते ती. गाणं लागली की ती सुसाट होते. तिला डान्स करायचाच असतो. तिने तो मस्त एन्जॉय केलेला आहे डान्स पण. आता नाचून झोपली होती. मग नंतर उठल्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, तर तिला मी अशी रेडी केली होती. तर मी आवरत होते म्हणून तिला गाणं लावून दिलं होतं तोपर्यंत. तर मस्त माझं पण आवरलं. तर आम्ही आता निघालो. तर खाली काकू भेटल्या. काकूने आध्याला घेतलं आणि त्यांचं दुकान मस्त फिरवून दाखवलं. तर तोपर्यंत मी म्हटलं चला आपण एक बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवूयात. इथे छान त्यांचं हनुमानाचं मंदिर आहे आणि हा त्यांचा परिसर आहे बघा खालचा. काकूंचा मस्त शूट केलं ते पण. आणि तेवढ्यात आध्याची मैत्रीण आली. आध्याला तिला फ्रेंडशिप बँड बांधायचं होतं, तर तिने ते बांधून घेतलं. तर हे आहे आध्याचं फ्रेंडशिप बँड, फर्स्ट फ्रेंडशिप बँड. मग आम्ही निघालो बाहेर फिरायला. म्हटलं चला गाडीत पण थोडंसं शूट करूया आपण. तर आम्ही एका मॉलमध्ये पोचलो होतो. तिथे टॉयज बघत होतो मस्त. तर खूप गर्दी पण होती, पण सध्या फक्त बघूनच आलो, नाही घेतलं काही. जस्ट घरी बसून बोर झालं होतं म्हणून गेलो होतो. तर इथे एक मला चमचा आवडला होता, बट नाही घेतला कारण घरात ऑलरेडी एक आहे. तर ही बायकांची हौस असते बघण्याची. तर ती बघितली. तर तिथे एक आरसा होता मोठा मस्त. तर आध्याला ते टॉयज खूप आवडलेलं होतं. पेंग्विन होता तो. तर एक फोटो पण काढून घेतला. तर आम्ही खूप सारी खेळणी बघितली पण नाही पसंत पडली. शेवटी आम्ही नंतर झुडिओला गेलो. गेल्या मला त्याला एक फोटो काढून घेतला. आपली आध्याची मस्ती चालू होती मस्त. तर तिला तो आरशामध्ये ती स्वतः दिसत होती, तर ती खूप एन्जॉय करत होती. मस्त तिने एन्जॉय केलेला. दंगा कुठून केला आहे तिनं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. स्वतःलाच बघून खुश होत होती ती. तर निघालो परत घरी. आम्ही जाताना म्हटलं चला एक पिझ्झा खाऊया आपण. पिझ्झा ऑर्डर केला होता. गाडीतच बसून पिझ्झा खाल्ला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आध्यासाठी खाऊ बनवला, तर तिला चालला आणि झाला आमचा दिवस संपला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.